नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. या बुलेटिनमध्ये सुरुवातीला बातमी बघूया. छत्रपती उदयनराजे भोसलेंनी वडोबुद्रुकमध्ये जाऊन छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांसह आणि सरकारवरती सडकून टीका केली. वारंवार मागणी करून देखील महापुरुषांबाबत अपशब्द वापरणाऱ्यांसंदर्भात कठोर कारवाई केली जात नाही. त्याचसोबत कोणताही कायदा करण्यात येत नाही. त्यामुळे यांना काही कळतंय की नाही दिसत नाही, असा सवाल उदयनराजेंनी विचारलाय. तर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांवरचं यांचं प्रेम बेगडी आहे का, असं म्हणत उदयनराजेंनी जोरदार निशाणा साधला. हे तर अगोदरच व्हायला पाहिजे होतं. कायदा बनवायला काय बजेटरी प्रोव्हिजनची आवश्यकता नसती. मी मागच सांगितलं होतं की मोकोका सारखा जो कायदा आहे, कॉग्निझेबल आणि नॉन बेलेबल, किमान एक 10 वर्ष सक्त त्याला शिक्षा लागू झाली पाहिजे. असा कायदा अजूनपर्यंत पारित केला नाही. मग या अधिवेशनात, याच्या अगोदरच्या अधिवेशनात का हा कायदा केला नाही? अजून वेळ गेली नाही का? त्यांना म्हणजे त्यांचा अवमान व्हावा असं हे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांना असं वाटतं का? उदयनराजे कधी कधी खरं बोलतात, तिथे राहून खरं बोलतात. उदयनराजे त्यांच्या डोक्यात एकदा राग आला की तो कशा पद्धतीनं काढतील. खरं बोलतात. काय आहे, कोण फिरताय? जर महापुरुषांचा अवमान करण्याची यादी काढली कोश्यारीपासून, तर राज्यामध्ये किती लोकांवर कारवाई झाली, कुणावर कारवाई झाली. आणि म्हणून महापुरुषाचा अवमान करणाऱ्यांना सरकार पाठीशीच घालते आहे असं चित्र महाराष्ट्रात आहे. त्यामुळे उदयनराजे बोलले ते खरं बोलले.